शेतकरी उत्पादक कंपन्यांनी तयार केलेल्या मालाची मार्केटिंग व्हावी आणि त्यांना चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी आयोजित 3 दिवसीय विक्री तरंग मेळाव्याला 27 जुलैपासून छत्रपती संभाजीनगर येथील पाटीदार भवन येथे सुरुवात झाली आहे। या प्रदर्शनात 40हून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सहभाग नोंदवलाय। प्रदर्शनाचे उद्घाटन नाबार्डचे महाव्यवस्थापक प्रदीप पराटे यांच्या हस्ते करण्यात आले। प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी विकास अधिकारी प्रकाश देशमुख, महाराष्ट्र बँकेचे विभागीय व्यवस्थापक विवेक तायडे, ग्रामीण बँकेचे महाव्यवस्थापक DM कावेरी, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सुरेश पटवेकर आणि अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार यांची यावेळी उपस्थिती होती। या प्रदर्शनात मराठवाड्यातील 40 कृषी उत्पादक कंपन्यांनी त्यांचे स्टॉल मांडले। गेल्या 4 महिन्यात भारतातून होणाऱ्या कांदा निर्यातीत मोठी घट झाली आहे। यामुळे कांदा निर्यातीसाठी लागू करण्यात आलेले जाचक अटी रद्द करण्याची मागणी आता जोर धरतीये। दरम्यान काल राज्यातील विदर्भ भागातील चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 4000 प्रति क्विंटल असा विक्रमी भाव मिळालाय। या मार्केटमध्ये कांद्याला किमान 3000, कमाल 4000 आणि सरासरी 3500 चा भाव मिळालाय। केंद्र सरकार हमीभावाचा कायदा करणार की नाही याचे हो किंवा नाही या एका शब्दात उत्तर देण्याची मागणी काँग्रेसच्या सदस्यांनी केल्याने कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हैराण झालेले दिसले। समाजवादी पक्षाचे रामजी लाल सुमन यांनी हमीभावाचा कायदा संदर्भात प्रश्न विचारला होता। त्यावर कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी हमीभावासंदर्भातील समितीचा अहवाल सरकारला मिळाला नाही, त्यानंतर निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले। चौहान यांनी केंद्र सरकारने दरवर्षी 23 पिकांचे हमीभाव कसे वाढवले व स्वाभिमानात समितीच्या शिफारशींच्या आधारे उत्पादन शुल्काच्या 50% नफा देणारा हमीभाव दिल्याची यादी वाचून दाखवली। मात्र हमीभावाचा कायदा करण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन दिले नाहीये। पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाने थैमान घातलेला असतानाच पुरंदर तालुक्यातील वाल्हे परिसरात अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे। रिमझिम पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे। जोरदार पावसाअभावी अजूनही परिसरातील ओढे नाले कोरडे असून विहिरी बोअरवेल आदींना पाणी आलं नाहीये। परिणामी दुष्काळाचं सावट अजूनही कायम आहे। वाल्हेसह आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी, हरणी, पिसुर्टी, मांडकी, दौंडस परिसरामध्ये जोरदार पाऊस नसल्याने दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत। मध्यंतरी 2 आठवडे पाऊस न पडल्याने उभी पिके जागेवरच जळून चालली होती। राज्यातील काजू फळपीक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य काजू मंडळाला 2,40,00,00,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। तसेच काजू मंडळावर काजू क्षेत्रातील स्वतंत्र संचालक म्हणून डॉक्टर परशुराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कोकण, आजरा, चंदगड आणि राधानगरी तालुक्यांसाठी काजू फळ विकास योजनेअंतर्गत स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य काजू महामंडळासाठी यंदाच्या आर्थिक वर्षासाठी 12 कोटी रुपये भागभांडवल स्वरूपात अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे। यापैकी 2 कोटी रुपयांची रक्कम वितरणास मान्यता दिली आहे। वास्तविक भांडवली खर्चाकरिता 50 कोटी रुपयांना याआधीच मान्यता दिली। केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून तूर, उडीद आणि मसूर डाळीची खरेदी करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी राज्यसभेत दिली आहे। शेतकऱ्यांनी ई-समृद्धी प्लॅटफॉर्मवर नोंदणी केल्यानंतर त्यांच्याकडून ही खरेदी करण्यात येईल असंही चौहान म्हणाले। राज्यसभेत एका पुरवणी प्रश्नावर उत्तर देताना चौहान यांनी ही माहिती दिली आहे। उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुरवण्यात आलेल्या अप्रमाणित निविष्ठांचा गुंता वाढल्याने कृषी आयुक्तालयाने चौकशीचा निर्णय घेतला। त्यासाठी उपसंचालक शिवकुमार सदाफुले यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। विस्तार विभागाकडून अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी योजना राबवल्या जातात। त्यासाठी विविध योजना राबवताना निविष्ठा पुराव्यात मोठ्या प्रमाणात हेराफेरी होत असल्याचा संशय आहे। नाशिकच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने कृषी आयुक्तालयाला 2 महिन्यांपूर्वी पाठवलेल्या एका अहवालात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातील पीक प्रात्यक्षिके घटकातील निविष्ठा अप्रमाणित असल्याचा स्पष्ट उल्लेख केला। 2 वर्षांपूर्वी आयुक्तालयाने दिलेल्या सूचनेत 84,000 लिटर द्रवरूप निविष्ठा खरेदीस मान्यता दिली होती। त्यापोटी सरकारी तिजोरीतून 3.5 कोटी रुपये गेलेत। यातील किती निविष्ठा बोगस होत्या हे अद्यापही स्पष्ट झालं नाहीये। राज्यात सर्वदूर सुरू असणाऱ्या पावसाने कृषी मालाचे नुकसान आणि त्याच्या दळणवळणाला फटका बसतोय। त्यामुळे राज्यात टोमॅटोची आवक मंदावली असून प्रमुख 7 बाजार समित्यांमध्ये आज 3,766 क्विंटल टोमॅटो आवक नोंदवली गेली आहे। ज्यात सर्वाधिक आवक पुणे येथे असून पुण्यात टोमॅटोला 3,000 रुपये दर मिळालाय। या व्यतिरिक्त राज्यात कोल्हापूर इथे 2,500, साताऱ्यात 3,500, राहत्यात 2,000,
पुणे मोशीमध्ये 3,500 तर मंगळवेढामध्ये 2,200 असा सर्वसाधारण टोमॅटो दर राहिलाय।